मुलांनो, आज आपण गुड टच आणि बॅड टच काय असते हे जाणून घेऊयात. हे आपण काही उदाहरणांवरून समजून घेऊयात. जेव्हा आपण 9-10 महिन्यांच्या बाळाची खेळणी घेतो तेव्हा ते बाळ जोरजोराने रडतो. काय करतो मुलांनो? जोरजोराने रडतो. क्या क्या क्या. रस्त्याने जात असताना कुत्र्याला आपण दगड मारला तर तो मोठ्याने भुंकतो. काय करतो मुलांनो? मोठ्याने भुंकतो. भो भो भो. आणि आपण त्याला पकडायचा प्रयत्न केलाच तर तो आपल्याला चावतो. फुलपाखरूला तुम्ही कधी पकडलंय का? नाही ना, कारण त्याला पकडायला जातो तेव्हा तो आपल्याला घाबरून उडून जातो. हो ना. तर बघा मुलांनो, छोटे मूल, जनावर, पक्षी सगळेच आपल्या सुरक्षिततेबद्दल जागरूक असतात. कुत्र्याला समजते की कुणी दगड मारलं तर आपल्याला हानी होणार. मांजराला सुद्धा समजते की कुणी तिला पकडलं तर ती असुरक्षित आहे. फुलपाखरूला सुद्धा समजते. म्हणून आपल्याला पण आपल्या सुरक्षिततेबद्दल माहिती पाहिजे. मुलांनो, काय असते गुड टच, काय असते बॅड टच? आता बघा, सगळे लक्षपूर्वक ऐका हं. आपल्या शरीराचे असे अवयव आहेत ज्याला आपण कपड्याने झाकून ठेवतो. शरीराची 3 अवयव. पहिलं छाती म्हणजे चेस्ट. दुसरं सुशीची जागा म्हणजेच बिटवीन द लेग्स. तिसरं ज्याच्या आधाराने आपण बसतो म्हणजेच बॉटम. या 3 जागेला कुणीही हात लावू शकत नाही आणि आपणही दुसऱ्यांच्या या अवयवांना हात लावू शकत नाही. आपल्या या शरीराच्या अवयवांना फक्त आपले आईवडील, आजी आजोबा, बहीण भाऊ हात लावू शकतात, ज्यांचा स्पर्श आपल्याला आवडतो. जसे की आईने आपल्याला स्वतःच्या कुशीत घेतलं, आजीने आपल्याला मिठीत घेतलं तर आपल्याला आनंद होतो. हो ना, छान वाटतं. टीचरने आपल्या डोक्यावर हात ठेवला, पाठ थोपाटली, शाबासकी दिली. कुणी आपल्याला आधार द्यायला हात पकडतो. हे झालं गुड टच. ज्या स्पर्शाने आपल्याला आनंद होतो, सुरक्षित वाटतं, ते गुड टच असते. कपडे बदलवून देताना, सुशी धुवून देताना आपले आईवडील हात लावू शकतात. डॉक्टरसुद्धा हात लावू शकतात आपल्या आईवडिलांच्या समोर. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला मिठी मारली, कुशीत घेतलं आणि आपल्याला अनकम्फर्टेबल, असुरक्षित वाटलं, ते झालं बॅड टच. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मुलांनो. कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. जसे की कुणी अनोळखी व्यक्तीने चॉकलेट दिलं किंवा तुम्हाला आवडती वस्तू दिली तर त्यांच्याकडून घेऊ नका, कारण त्यामागे त्यांचा चुकीचा हेतू असू शकतो. सुनसान जागी एकट्याने जाऊ नका. गरज असल्यास मोठ्यांना घेऊन जा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल. बॅड टच हे घरी, शाळेत, बाहेर कुठेही होऊ शकतो. बॅड टच कुणी केलं तर आपल्याला ओरडायचं आहे. काय करायचं आहे मुलांनो? ओरडायचं आहे आणि मोठ्याने जोराने नाही म्हणायचं आहे किंवा नो किंवा डोंट टच मी असं म्हणायचं आहे आणि वेगाने पळून जायचं आहे आणि आपल्या आईवडिलांना सगळं सांगायचं आहे. कुणी आपल्याला घट्ट पकडून ठेवलं तर आपल्या सुरक्षिततेसाठी त्या व्यक्तीला चावायचं आहे आणि मग जोराने धावत जाऊन स्वतःची सुटका करून घ्यायची आहे आणि आपल्या आईवडिलांना सर्व सांगायचं आहे. आपले आईवडील आपल्याजवळ प्रत्येक वेळेस असणारच असं नाही. तेव्हा आपण आपल्याला ज्यांच्यासोबत सुरक्षित, सेफ वाटतं, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांची मदत घ्यायची आहे. मुलांनो, आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे.
कुणी तुम्हाला धमकवलं, घाबरवलं की हे तू आईवडिलांना सांगणार नाही, कुणाला सांगणार नाही, तर मुलांनो असं करू नका, घाबरू नका. सर्व काही आपल्या आईवडिलांना किंवा आपल्याला ज्यांच्यासोबत सुरक्षित वाटते अशा लोकांना सांगायचं आहे. आता तुम्हाला सर्व समजलं असेल, हो ना? काय असतं गुड टच, काय असतं बॅड टच? मुलांनो, सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि आपल्या आईवडिलांना दैनंदिन प्रत्येक गोष्ट सांगायला विसरू नका. जागरूक राहा. आईवडिलांनी सांगितलेलं ऐका. ते तुमच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी सांगतात, हो ना? कारण आईवडीलच आपले पहिले गुरु असतात.